विजयादशमी दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा. नवरात्रीचे 9 दिवस बघता बघता संपत आले आणि या नवरात्रीची सांगता करण्याची वेळ आली आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला आपण घटस्थापना करतो आणि 9 दिवस नवरात्रीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत असतो. त्याची सांगता ही दसऱ्याच्या पूजेने, दसऱ्याच्या सणाने होत असते. 9 दिवस जे आपण घट बसवलेले असतात ते बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात. यंदाच्या वर्षी विजयादशमी, दसरा आणि खंडेनवमी हे एकत्र तिथी आलेली आहे. शनिवारी 12 ऑक्टोबर 2024 रोजी आपण विजयादशमी दसरा साजरा करायचा आहे. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुद्धा सुरुवात करू शकता. या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. हा संपूर्ण दिवस हा अत्यंत शुभ असतो. या दिवशी तुम्ही सोने विकत घेऊ शकता किंवा नवीन घर असेल, गाडी असेल किंवा नवीन ऑफिस हे सुद्धा खरेदी करू शकता. दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपले प्रातःविधी आवरून आपण जे देव्हाऱ्यातील देव पानांवर बसवलेले असतात त्यांना स्वच्छ करून घ्यायचे आहे. स्वच्छ घासून पुसून त्यांना आपण पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यांची सुद्धा पूजा करायची आहे. आपल्याकडे जे फोटो असतील त्यांना हार घालायचे आहे. आपल्या दरवाजाला सुद्धा झेंडूच्या पानांचे आणि फुलांचे तोरण बांधायचे आहे. झेंडूच्या फुलांचे तोरण बांधणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते. विजयादशमी हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. 9 दिवस देवी मातेने महिषासूर राक्षसाशी युद्ध करून 10व्या दिवशी म्हणजे दशमी दिवशी त्याचा वध केला. म्हणून सुद्धा या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. अधर्माचा नाश करून धर्माचा विजय झालेला आपण हा दिवस साजरा करतो. या दिवशी आपण शस्त्रांची देखील पूजा करायची असते. आपल्या घरातील अवजारे, तुम्ही जर शेती करत असाल तर शेतीची अवजारे, उद्योगधंद्यातील मशीन्स, अवजारे यांची पूजा केली जाते. तुम्ही कॉम्प्युटर, लॅपटॉप वापरत असाल तर त्यांची सुद्धा या दिवशी पूजा करायची असते. सरस्वती मातेची पूजा करण्याला सुद्धा या दिवशी खूप महत्त्व आहे. शालेय पुस्तकांची, वह्यांची पूजा करायची असते. या दिवशी सरस्वती मातेचे असे चिन्ह काढून त्याची सुद्धा पूजा करायची असते. असे केल्याने माता सरस्वती प्रसन्न होते आणि आपल्या मुलांचा बौद्धिक, शैक्षणिक विकास होण्यास मदत होते. वही पूजन करण्याला सुद्धा या दिवशी खूप महत्त्व आहे. आपल्या घरातील वाहनांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की दसऱ्याची पूजा कशी करायची असते, कलश स्थापना कशी करायची, सरस्वती मातेची पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथे मी एक लाल वस्त्र अंथरून घेतले आहे आणि त्याच्यावर विष्णूसह लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आहे. दिव्याला आपण अक्षतांचे आसन दिले आहे आणि सर्वात आधी आपण दिव्याची पूजा करायची आहे. कोणत्याही पूजेच्या आधी आपण दिवा प्रज्वलित करावा आणि त्याची पूजा करूनच आपल्या मुख्य पूजेला सुरुवात करावी. इथे हळदी कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत आणि एखादे फूल व्हायचे आहे. त्यानंतर इथे मी गणपती बाप्पांची पूजा करणार आहे. त्यासाठी इथे मी थोड्याशा अक्षता ठेवल्या आहेत आणि त्याच्यावर गणपती म्हणून आपण सुपारी मांडायची आहे. तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. नंतर गणपतीला आपण अष्टगंध लावायचा आहे, हळदी कुंकू व्हायचे आहे, एक फूल व्हायचे आहे आणि गणपती बाप्पाला प्रिय असणारा गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. आता आपण मंगल कलशाची स्थापना करणार आहोत. दसऱ्याचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस आहे आणि 3.5 मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्तसुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला जर मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर ती या दिवशी तुम्ही नक्की करू शकता. जर तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश स्थापित केलेला असेल तर वेगळा मंगल कलश स्थापन करण्याची गरज नाही आहे. तर इथे एका प्लेटमध्ये मी अक्षता घेतल्या आहेत आणि त्याच्यावर एक तांब्या ठेवून त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घेतले आहे. तांब्याला आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि नाम ओढायचे आहे. तांब्यामध्ये मी हळदी कुंकू, अक्षता, सुपारी, फुले, 1 रुपयाचं नाणे अशा गोष्टी टाकल्या आहेत. विड्याची किंवा आंब्याची 5 पाने ठेवायची आहेत आणि त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. आपल्या घरामध्ये मंगल कलश हा नक्की असावा.
असे म्हटले जाते की भगवान विष्णूंचा आपल्या घरामध्ये वास राहतो. आता आपण या मंगल कलशाची सुद्धा पूजा करणार आहोत. सर्वात आधी हळदी कुंकू वाहायचे आहे. हळदी कुंकू, अक्षता आणि फुले वाहायची आहेत. आता मी बाकीच्या गोष्टी सुद्धा मांडून घेतल्या आहेत. तर आता आपण एक एक करून त्यांची पूजा करणार आहोत. इथे मी सर्वप्रथम विष्णूसह लक्ष्मी मातेचा जो फोटो आहे त्याची पूजा करत आहे. दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आपण करायची असते. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. इथे मी फोटोला हार घातला आहे. नंतर 2 विड्याची पाने ठेवून त्याच्यावर हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि खोबरे अशा 5 गोष्टी ठेवायच्या आहेत. अशा प्रकारचा विडा आपण प्रत्येक पूजेमध्ये ठेवायचा असतो. आता आपण आपट्याच्या पानांची सुद्धा पूजा करायची आहे. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना खूप महत्त्व असते. सोनं म्हणून आपण ती पूजायची असतात. आणि सायंकाळी जेव्हा आपण सीमोल्लंघनाला जातो तेव्हा आपण एकमेकांना सोन्याची म्हणजेच आपट्याची पाने द्यायची. आपट्याच्या पानांची सुद्धा हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे. आता आपण सरस्वती मातेची पूजा करणार आहोत. इथे मी एका पाटीवर सरस्वती मातेचे चिन्ह काढले आहे. तुमच्याकडे जर फळा असेल किंवा अशी लहान पाटी असेल तर त्यावर अशा प्रकारचे सरस्वती मातेचे चिन्ह काढून त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर शस्त्रांची पूजासुद्धा करणार आहोत. यंदाच्या वर्षी खंडेनवमी आणि विजयादशमी दसरा एकाच दिवशी आलेले आहेत. त्यामुळे जे खंडेनवमीला ही पूजा करतात त्यांनीसुद्धा दसऱ्याच्याच दिवशी करायची आहे. यामध्ये तुमच्या उद्योगधंद्यातील मशीन्स, तुम्ही जर लॅपटॉपवर काम करत असाल तर लॅपटॉप, शेती असेल तर शेतीची अवजारे यांचीसुद्धा पूजा करायची असते. याला शस्त्रपूजन असे म्हणतात. हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा केली आहे आणि आपट्याची पानेसुद्धा वाहिली आहेत. दसऱ्याच्या दिवशी वही पूजनाला सुद्धा खूप महत्त्व आहे. बरेचसे उद्योग व्यापारी या दिवशी वही पूजन करतात. तसेच तुमच्या मुलांच्या शालेय पुस्तकांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. ही पूजा तुम्ही मुलांना सोबत घेऊनच करायची आहे. आपल्या घरातील जे धार्मिक ग्रंथ असतील, स्वामी चरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती पाठ असे कोणतेही ग्रंथ असतील तर त्यांचीसुद्धा या दिवशी पूजा करायची असते. हळदी कुंकू, अक्षता आणि फुले वाहून यांची पूजा केली आहे. नंतर आपण अगरबत्ती, धूपदीप दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांची, देवी मातेची आरती करायची आहे. बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी तळीसुद्धा उचलतात. तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्हीसुद्धा 5 पुरुष मंडळींना बोलावून किंवा मुलांना बोलावून तळी उचलायची आहे. दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. या दिवशी घटाला सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवूनच ते उठवले जातात. पुरणाचे 21 दिवे करून त्याने सुद्धा ओवाळले जाते. तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत असेल तर तुम्ही सुद्धा नक्की करा. तर अशा प्रकारे आपण विजयादशमी दसऱ्याची पूजा करायची असते आणि शस्त्रपूजन, वहीपूजन हे सुद्धा आपण अशा प्रकारे करायचे असते. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह आणि विजयादशमीच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.